शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। स्वस्तिक बस स्थानकावर ST बसमध्ये चढताना एका महिलेचे गर्दीचा फायदा घेऊन 3.5 लाख रुपयांचे सुमारे 3.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंबवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी वैशाली देवीदास कसाळ यांनी फिर्याद दिली आहे। दिल्ली गेट भागातील मनोवेद काउन्सिलिंग सेंटर आणि पत्रकार चौकातील लेन्स कार्ट दुकानाजवळ उभ्या असलेल्या 2 4-चाकी वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड व दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याच्या 2 वेगवेगळ्या घटना घडल्यात। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निंबक बायपास परिसरातून सुमारे 5.83 लाख किमतीचे 29.16 ग्रॅम मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजस्थान मधील तरुणाला शनिवारी न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या काळात आरोपीकडून MD ड्रग्सच्या पुरवठा साखळीबाबत तसेच त्याच्या स्थानिक संपर्काबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे। अटक आरोपी रवी प्रकाश भेराराम बिष्णोई याच्याकडून MIDC पोलिसांनी 29.16 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केला। सावेडी उपनगरात बुरडगाव रोड परिसरात सावेडी उपनगर बुरडगाव रोड परिसर व केडगाव आदी भागात महापालिकेच्या मालकीचे लाखो स्क्वेअर फुटाचे अविकसित भूखंड वर्षानुवर्षापासून पडून आहेत। सावेडी उपनगरात 516, केडगावात 409, नालेगावात 248, माळीवाड्यात 207 वेगवेगळ्या भागात हे भूखंड आहेत। परंतु महापालिका प्रशासन स्वमालकीच्या या भूखंडाकडे दुर्लक्ष करत आहे। या भूखंडावर महापालिकेचं नाव लावण्याची प्रक्रिया अनेक वर्षापासून सुरू होती, तरी देखील काही भूखंडावर अद्यापही महापालिकेचं नाव लागलं नाही। त्याचा गैरफायदा घेत नागरिकांनी या भूखंडावर अतिक्रमण केला। काही ठिकाणी तर ओपन स्पेसला फाटा देत चुकीच्या पद्धतीने बांधकामाचे लेआउट मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे मंजूर ओपन स्पेस गेला कुठे असं म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे। बहुतांश भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न देखील ऐरणीवर आला। महापालिकेत शुक्रवारी झालेल्या महासभेत नेहमीप्रमाणे सर्वपक्षीय नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरत कार्यवाहीची मागणी केली आहे। सभागृहात बसलेल्या काही नगरसेवकांनी आपसात चर्चा करताना सांगितलंय की कितीही ओरडलं तरी मोकाट कुत्र्यांची संख्या काही कमी होत नाहीये। यावर एका नगरसेवकाने म्हटलंय, आज महापालिकेत येताच घराशेजारी 10 ते 15 कुत्र्यांची पिल्ले निदर्शनास आली आहेत। आता 6 महिन्यात तेच पिल्ले मोठे होऊन आमच्या चपला कुरतडतील आणि रात्रभर भुंकत बसतील। महापालिकेचे अधिकारी कुत्र्यांचं निर्बीजीकरणाचे मोठमोठे आकडे सांगत असले तरी शहरात दररोज नव्याने कुत्र्यांच्या फौजा तयार होत आहेत। अशा स्थितीत कसा बंदोबस्त होईल या कुत्र्यांचा, असा सवाल या नगरसेवकांनी उपस्थित केला। शहराची खबरबातमध्ये तेच सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।